दिल्लीमध्ये लाल किल्ल्याबाहेर झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कारमधून स्फोटकं आणून हा स्फोट घडवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तपास यंत्रणांना हा आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी संबंध असल्याचं उघड झालंय। I-20 या कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद होता असा संशय तपास यंत्रणांना आहे। कारमध्ये स्वार व्यक्तीची DNA टेस्ट केली जाणार आहे। कारमध्ये स्वार व्यक्ती डॉक्टर उमर मोहम्मद होता की नाही हे DNA टेस्ट नंतर समोर येणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, काय अधिकचे अपडेट्स आतापर्यंत मिळालेले आहेत? नक्कीच एक महत्त्वाची बातमी जी आपल्याला सूत्रांकडून समजून येत आहे ते म्हणजे हे की हा IB इंटेलिजन्स सोर्सेसकडून हे समजून येत आहे की हा जो स्फोट झाला तो कुठे ना कुठे एक दहशतवादी हल्ला होऊ शकतो आणि ते का होऊ शकतं कारण की त्याचा कुठे ना कुठे लिंक जे आहे काल सकाळी फरीदाबादमधून एका टेरर डॉक्टर मॉड्यूल शी संबंध होऊ शकतो। हे सांगितलं जात आहे की 3 तास जी I-20 कार रेड फोर्टच्या परिसरात पार्किंगमध्ये होती। त्या 3 तासमध्ये तिथे जे ड्रायव्हिंग सीटवर बसलेले ते म्हणजे डॉक्टर उमर मोहम्मद हा बसलेला त्या पार्किंग एरियामध्ये हा 3 तास तिथे वेट करत होता असं सोर्सेसचं सांगणं आहे। आणि हेही सांगणं आहे की त्या 3 तासासाठी जे आहे या कोणाचं वेट करत होता या कोणाकडून इन्स्ट्रक्शन्स घेण्यासाठी हा थांबलेला असं समजून येत आहे। आणि नंतर 3 तासानंतर जेव्हा त्याला इन्स्ट्रक्शन्स मिळाले तेव्हा जे आहे तो तिथे सिग्नलकडे घेऊन गेला हे समजून येत आहे। सोर्सेस हेही सांगतायत की हा कुठे ना कुठे एक फिदाईन हमला पण होऊ शकतोय कारण की डॉक्टर उमर मोहम्मद हा जो आहे बेपत्ता होता, कालपासून फरार होता। मात्र आता जो माणूस स्टिअरिंगच्या वर बसलेला त्याला लक्षात घेऊन त्याचे DNA मॅचिंग सुरू आहे आणि ते DNA मॅचिंग नंतरच समजून येणार की नक्की हा कोण होता। दिल्ली पोलीसचं सांगणं हे पण आहे हे सगळे जे रिलेटेड लोक आहेत त्या सगळ्यांना ओळखलं गेलं आहे। मात्र आता DNA मॅचिंग सुरू आहे आणि तसंच ही कार कुठून एंट्री झाली, बदरपूरमधून एंट्री झाली असं समजून येत आहे आणि त्याची मॅपिंग होतीये। म्हणजेच I-20 कार कुठून सुरू होऊन कुठे जी आहे संपवण्यात कुठे ती थांबली त्या सगळ्यांना घेऊन मॅपिंग दिल्ली पोलीस सध्या करते आहे। कोणते कोणते स्पॉट्स आत्तापर्यंत मिळाले आहेत, काही स्पॉट्सला जे आहेत आता त्याची चेकिंग सुरू आहे। सध्या हे सांगितलं जात आहे महत्त्वाची आणि खूप मोठी ब्रेकिंग Zee24 तासवर हे की हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, एक फिदाईन हमला होऊ शकतो असं IB इंटेलिजन्स सोर्सेसचं सांगणं आहे। महत्त्वाचं म्हणजे हे की काल फरीदाबादमध्ये जे 300 किलोग्राम्स जे RDX मिळालं त्याचा कुठे ना कुठे हा संबंध होऊ शकतो। टेरर डॉक्टर मॉड्यूल त्या संबंधी त्याचा संबंध कुठे ना कुठे या पूर्ण स्फोटला आहे असंही सांगणं आहे। आणि तोच डॉक्टर ज्याच्या खोलीत इतका RDX मिळालं तोच डॉक्टर कुठे ना कुठे त्या गाडीत असणार हेही शंका जी आहे सांगितली जातीये पोलीस सोर्सेसकडून। अगदी उर्वशी, असंच आपण आमच्यासोबत जोडलेल्या राहा।